सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। विजेचा सतत लपंडाव, रस्त्यावरच्या व कॉलनीमधल्या उघड्या डीपी, आव्वासव्वाचे नागरिकांना येणारे बिले, वीज प्रवाह येणाऱ्या सणासुदीमध्ये खंडित होणे, वीज संदर्भातील विविध समस्या असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महावितरणद्वारा ट्यूबलाईट फोडून निषेध व्यक्त केला। महावितरणच्या मुख्य अभियंतास दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान निवेदन दिले व निवेदनाद्वारे मागणी केली आहे की वीज पुरवठा खंडित होत असल्याने सर्वात जास्त फटका हा व्यावसायिकांना बसत आहे। त्यामुळे विजेचा लपंडाव, वीज पुरवठा खंडित होण्यापासून व्यावसायिकांची व नागरिकांची सुटका करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना वीज बिल न भरण्यास नागरिकांना आवाहन करेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित यांनी महावितरणास दिला आहे। यावेळी शहर संघटक ॲडव्होकेट नितीन पंडित, जिल्हा उपाध्यक्ष संतोष सहाने, कामगार सेनेचे बंटी कोरडे, पक्ष निरीक्षक प्रमोद साखरे, शहर उपाध्यक्ष विनायक पगारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी, उमेश भोई, जिल्हा उपाध्यक्ष नितीन धानापुणे, मीरा आवारे, भानुमती आहिरे, दत्ता कोठुळे, दीपक बोराडे, वैभव शिंदे, सौरव चव्हाणके, कृष्णा सोनार, संतोष सोळुंके यावेळी उपस्थित होते। महावितरण जर नागरिक किंवा व्यावसायिक यांच्यातर्फे वीज बिल भरण्यास 2 ते 3 दिवसाचा विलंब झाल्यास महावितरण त्या नागरिक किंवा व्यावसायिकांची वीज कापण्यास मागे पुढे बघत नाही, तर मग वीज ग्राहक वेळेवर बिल भरून देखील नियमित वीज पुरवठा मिळावा अशी अपेक्षा वीज ग्राहकांनी का ठेवू नये, असा संतप्त सवाल मनसेने महावितरण आंदोलनादरम्यान विचारला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज विद्युत भवनच्या इथे आम्ही आज ट्यूब फोडो आंदोलन केलं आहे। विषय असा आहे की नाशिक रोड भागामध्ये आणि शहरामध्ये पण देखील सतत विजेचा लपंडाव सुरू आहे आणि वीज प्रवाह खंडित होत आहे। आणि विषय फक्त वीज खंडित होण्याचा किंवा वीज प्रवाह खंडित होण्याचा नाही आहे, लपंडावाचा पण नाही आहे। अव्वाच्या सव्वा बिलं आज नागरिकांना हे लोक पाठवत आहे। वीज दर वाढता आहेच आणि लाईट कट करायला जर 1 दिवस लेट झालं तरी हे मागे पुढे बघत नाही। आणि मग यांच्याकडनं आम्ही अपेक्षा करायची नाही का वीज प्रवाह पण तुम्ही नियमितपणे ठेवायचा, हे आम्ही अपेक्षा करायची नाही का? आणि मीटर रिडिंगचा विषय आहे। मीटर रिडिंग घ्यायला हे लोक कधी येतात कधी जाता काही माहीत नाही। बिलावरती पण बघितलं तर तुमचा जो फोटो आहे तो पण क्लिअर नसतो, म्हणजे ते मॅच करायला जर गेलं युनिट आणि ते जर रिडिंग जर मॅच करायला गेलं तो पण तिथे पण तो विषय गंभीर आहे। आणि अजून एक लेटर बॉक्समध्ये हे लोक बिलं ठेवून जातात, लोकांना ते समजत पण नाही। हे लोक म्हणतात फोनपेनी बिलं भरा, पण काही लोकांकडे ग्रामीण भागात पण फोनपे नाही आहे, काही लोक फोनपे वापरत नाही, मग त्यांनी बिलं कशी भरायची? हे लोक कधी कधी इथं पण बिलं घेत नाही, यांचं सिस्टम डाऊन असतं। म्हणजे अशा अनेक समस्या आहेत आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही आज इथे याचा उपाययोजना केली नाही तर आम्ही नागरिकांना आवाहन करू का बिलं भरू नका। आणि लोकांच्या अक्षरशः यांच्या वीज बिलं हे जे वीज खंडित होत आहे, विजेचा लपंडाव आहे, याच्यामुळे उपकरणं सगळे खराब होत चालले। इस्त्रीवाल्यांचे धंदे आज म्हणजे वाट लागलेली आहे त्यांची। कितीतरी लोक आहेत, कितीतरी व्यावसायिक आहेत, टायपिस्ट आहेत, कितीतरी लोक आहेत, यांना याचा गांभीर्य नाही आहे, म्हणून आम्ही आज निषेध व्यक्त केला आहे। याच्यापुढे आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात आंदोलन करू यांनी जर उपाययोजना केली नाही तर। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व महत्त्वाचे शासकीय कार्यालय हे नाशिक विभागात आहेत। कुठलीही पूर्व सूचना न देता विजेचा लपंडाव हा कायम चालू असतो आणि बिल देताना फक्त रिडिंग न घेता सरासरी बिल लुटमार चालू आहे, असा हा प्रकार चालू आहे। नाशिक रोड प्रेस असेल, जेल असेल, विविध बँका असतील आणि नागरिकांचे तर हाल विचारूच नका। न सांगता लाईट जाणे, पाऊस चालू झाला अर्धा 1 मिनिट झाला का लाईट बंद, म्हणजे कुठलीही पूर्वसूचना नाही। कोणाच्या घरात लहान बाळं आहेत, कोणाच्या घरात पेशंट आहेत, कोणाच्या घरात यांना काही पडलं नसतं। यांना फक्त सामान्य जनतेची लूट करणं एवढंच यांच्याकडं आहे। इथं काय काळा कारभार चालतो हा आम्ही यांचा सर्वचा वाटा आणणार आहेत। वरच्या अधिकाऱ्यापासून एक्झिक्युटिव्हपासून तर जेईपर्यंत कोण कसं काय कुठं पाणी मुरतं, आम्ही हे सगळं यांचा चव्हाट्यावर आणणार आहे। यांनी जर नाशिक रोड विभागातील पूर्ण शहरातील वीज वितरण व्यवस्थित केलं नाही तर यांना सगळ्यांना आम्ही उघडं पाडणार आहोत।
जागर जनस्थानसाठी संदीप नवसे, नाशिक.